वाहनाचा बोजा कमी करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांमधील आधार कार्डवरील छायाचित्रामध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात श्रीनिवास विलास घोडके राहणार श्रीपदम अपार्टमेंट पानाडी गल्ली खनबाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी वाहनचालक अजित राजाराम बागडी राहणार ढाणापुडे तालुका वाळवा आणि त्याच्या समवेत असणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे। शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात फिर्यादी श्रीनिवास घोडके कार्यरत आहेत। दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11च्या सुमारास कार्यालयात वाहनाची क्रमांक MH10DQ 8704 कागदपत्रे घेऊन संशयित अजित बागडी आणि अन्य एक जण आले। त्याने त्यांच्याकडील वाहनावर असणारा बँक बोजा कमी करायचा होता। याकरिता त्यांनी फॉर्म, बँकेचे पत्र, आधार कार्डची ऑनलाईन प्रिंट आणि वाहनाचे RC कार्ड अशी कागदपत्रे तपासण्यासाठी सादर केली। सदर कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये आधार कार्डवर असलेल्या छायाचित्रात फेरफार केल्याचे फिर्यादी घोडके यांच्या निदर्शनास आले। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।